विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधले क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8, 9 ही उदाहरणे सोडवणार आहोत. ठीक आहे. पहिले बघू क्वेश्चन नंबर 5. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल्स. आपल्याला काय करायचं आहे, हे दिलेले जे पॉलिनॉमियल्स आहे ना, हे पॉलिनॉमियल्स लिनियर आहे का, क्वाड्रॅटिक आहेत किंवा क्युबिक पॉलिनॉमियल्स हे आपल्याला आता आपण बघतो. वेन द पॉलिनॉमियल्स इन वन व्हेरिएबल. आता हे सर्व बघा, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे पी आहे, इथे वाय आहे, इथे सर्व एम आहे, इथे ए आहे, इथे आर आहे. हे सर्व पॉलिनॉमियल्स काय झाले, ऑल द पॉलिनॉमियल्स आर इन वन व्हेरिएबल. आता या वन व्हेरिएबलमध्ये वेन वी हॅव टू फाइंड वेदर द गिवन पॉलिनॉमियल्स इज लिनियर, quadratic and cubic, we first find out that the degree of the polynomial. So what is the degree of the polynomial in one variable? The degree of the polynomial in one variable, it will be the highest power of the variable. It is the highest power of the variable in the polynomial. म्हणजे या पॉलिनॉमियल मधील जो हायेस्ट पॉवर असेल त्याला आपण काय म्हणतो, डिग्री म्हणतो. हे वन व्हेरिएबलच्या म्हणून याच्यामधले हायेस्ट पॉवर. मग आता समजा इथे 2x² + 3x + 1 हायेस्ट पॉवर काय झाला 2, म्हणून डिग्री काय होईल 2. मग ज्याचे हायेस्ट पॉवर, मग डिग्री फाइंड आउट करायची. थोडक्यात काय सांगायचं आहे, डिग्री फाइंड आउट करायची. मग ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणू. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणू. आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असेल त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणू. म्हणजे थोडक्यात आपण कशावरून ठरवू, वी कॅन डिसाइड ऑन द बेसिस ऑफ देअर डिग्री. मग आता इथे बघा, what is degree is here, what is degree 2, so therefore it is a degree is 2, degree is 2, hence it is a quadratic polynomial. 2 डिग्री आहे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. चलो, इट इज ए क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इथे बघा, व्हॉट इज डिग्री, डिग्री इज 1, डिग्री इज 1. मग हे कोणत्या टाईपचं होईल, जर डिग्री 1 असेल तर, डिग्री 1 असेल तर याला आपण लिनियर पॉलिनॉमियल. सो दिस इज ए लिनियर पॉलिनॉमियल. झालं. इथे डिग्री बघा, वायची डिग्री 1 आहे, इथे पी ची डिग्री 1 आहे, म्हणून याला काय म्हणाल, इट इज ए लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल. झालं. इथे बघा, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 3. इथे बघा 3 आहे, 2 आहे, 1 आहे. मग हायेस्ट काय आहे 3. So degree of the polynomial is 3. So therefore it is a cubic polynomial. It is a cubic polynomial. Cubic polynomial. इथे degree is 2. So it is a quadratic polynomial. Is a quadratic polynomial. Quadratic polynomial. झालं. इथे बघा, डिग्री इज 3, सो इट इज ए क्यूबिक पॉलिनॉमियल. इट इज ए क्यूबिक पॉलिनॉमियल.
means we have linear polynomial when the degree is 1, we have quadratic polynomial when the degree is 2, and we have that cubic polynomial that is a degree 3 in one variable polynomial. अशा प्रकारे आपण काय करतो, लिनियर आहे का किंवा क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियल असेल तर त्याच्या डिग्री फाइंड आउट करायची आणि त्या डिग्रीवरून मग 1 डिग्री असेल त्याला आपण लिनियर म्हणू, 2 डिग्री असेल ऑफ द पॉलिनॉमियल याला आपण क्वाड्रॅटिक म्हणू आणि 3 डिग्री असेल त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणू. क्वेश्चन नंबर 6. राइट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. आपण काय करतो, पॉलिनॉमियल लिहिण्याच्या पद्धती बघतो. पहिली पद्धत आहे ते स्टँडर्ड फॉर्म. लक्ष द्या, स्टँडर्ड फॉर्म. पहिले आपण काय करतो, स्टँडर्ड. नंतर आपण इंडेक्स फॉर्म. नंतर काय लिहितो, इंडेक्स फॉर्म. आणि मग आपल्याला पहिले स्टँडर्ड फॉर्मवरून इंडेक्स फॉर्म आणि इंडेक्स फॉर्मवरून कोइफिशियंट फॉर्म असं आपण जातो. पहिले स्टँडर्ड फॉर्म. मग या स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय करतो आपण, इन स्टँडर्ड फॉर्म वी आर गोइंग टू अरेंज द polynomial in the descending powers of their variable. आता याचा अर्थ काय होतो, आपण काय करतो, व्हेरिएबल झालं. पहिले स्टँडर्ड फॉर्म. व्हॉट इज अ स्टँडर्ड फॉर्म. आपण या स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय करतो, पॉलिनॉमियलला कसं अरेंज करतो, इन द डिसेंडिंग पॉवर ऑफ देअर व्हेरिएबल. इन द डिसेंडिंग पॉवर ऑफ द व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या पॉवरला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करतो. मग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे मग आपण पाहू व्हेरिएबलचा पॉवर कोणता आहे बघ, पहिले सर्वात मोठा घेऊ, त्यानंतर कोणता लहान येतो ते बघू, त्यानंतर लहान. अशा प्रकारचे जेव्हा आपण त्या व्हेरिएबलच्या पॉवरला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ती आपण पॉलिनॉमियल लिहितो त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड फॉर्म. आता इंडेक्स फॉर्ममध्ये काय होतं का, कधी कधी आपण जेव्हा हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये एखादं हे लिहिलं, सपोज दॅट एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, m³ + 3 + 5m, हे एक एक्झाम्पल आहे. मग याला कसं स्टँडर्ड फॉर्ममध्ये, मग पहिल्यांदा सर्वात मोठी दॅट इज काय येईल, m³. मग दुसरी काय येईल, m³ झाला, 1 झालं, याची डिग्री 0 झाली, बरोबर आहे. मग पहिले सर्वात मोठा, नंतर याची डिग्री 1 आहे म्हणून +5m, नंतर याची डिग्री 0 आहे, कॉन्स्टंट टर्मची डिग्री 0 आहे. सो दिस इज झालं. मग ही अरेंज केली आपण. आता इंडेक्स फॉर्ममध्ये काय करतो, त्या इंडेक्स फॉर्ममध्ये पहिले आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेतो. हे कशामध्ये लिहिलं, स्टँडर्ड. आता आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये कोणतं तरी पॉवर मिक्स आहे व्हेरिएबलचा. 3 आहे, 3 नंतर काय पाहिजे होता, 2 पाहिजे होता, 2 नंतर 1 पाहिजे होता, 1 नंतर 0 पाहिजे होता. मग पहिले मला 3 पाहिजे होता, नंतर 2 पाहिजे होता, नंतर 1 पाहिजे, नंतर 0 आहे का याच्यामध्ये, नाही आहे. मग याला आपण काय करतो, जे मिसिंग व्हेरिएबल्स पॉवरचे आहे ते ॲड करतो. मग m³ मिसिंग कोणता आहे, m³ तर आहे माझ्याजवळ, मिसिंग कोणता आहे, 2चा पॉवर नाही म्हणून 0 × m⁻². केला ॲड, मिसिंग पॉवर ॲड, प्लस 1चा पॉवर आहे दॅट इज 5m, कॉन्स्टंट टर्म आहे +3. याच्यामध्ये जे मिसिंग पॉवर्स आहे दोज आर नॉट गिवन हिअर, दे आर ॲडिंग, दोज आर नॉट गिवन इन द स्टँडर्ड फॉर्म, दे आर ॲडिंग इन द इंडेक्स फॉर्म. जे स्टँडर्ड फॉर्ममध्ये
मिसिंग पॉवर्स आहे ते मिसिंग पॉवर आपण इंडेक्स फॉर्ममध्ये ॲड करतो. जेव्हा अशा पद्धती वेन वी आर गोइंग टू अरेंज द स्टँडर्ड फॉर्म बाय ॲडिंग द मिसिंग पॉवर ऑफ द व्हेरिएबल देन इट इज नोन ॲज ए इंडेक्स फॉर्म. याच्यामध्ये जे पॉवर नाही आहे दिलेले ते पॉवर याच्यामध्ये ॲड करतो त्याला आपण इंडेक्स फॉर्म. नंतर काय पाहतो आपण कोइफिशियंट फॉर्म. मग कोइफिशियंट फॉर्मसाठी काय पाहिजे आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये ते लिहावं लागतं आणि मग इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर मग आपण कोइफिशियंट फॉर्म लिहितो. एमचा कोइफिशियंट 1, याच्या आधीची संख्या पकडायची 1, याचा 0, हे 5 आणि हे दॅट इज ए 3. सो दिस इज हा काय झाला मग कोइफिशियंट. मग जेव्हा तुम्हाला पॉलिनॉमियल कोइफिशियंट फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं असेल त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल दिलेलं पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्म आहे. इंडेक्स फॉर्ममध्ये काय करतो आपण इंडेक्स फॉर्ममध्ये जे मिसिंग आहे जे दिलेले नाही पॉवर आहे ते पॉवर इथे ॲड करतो आणि मग त्यावरून प्रत्येकाचा कोइफिशियंट आपण इथे लिहितो. मग या एम क्यूबचा कोइफिशियंट किती आहे 1. एम स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे 0. कोइफिशियंट म्हणजे या लेटरच्या व्हेरिएबलच्या आधीची जी संख्या असेल 0. एम च्या आधी 5 अँड दिस इज 3. अशा प्रकारे काय आपला जो स्टँडर्ड फॉर्म इंडेक्स फॉर्म आणि कोइफिशियंट फॉर्म. आता यावरून आपण हे एक्झाम्पल सोडू. आता हे काय म्हणतोय तो म्हणतोय राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पॉवर. मग पहिला पॉवर कोणता आहे मोठा याच्यामधला एम क्यूब. त्यानंतर हा 1 आहे 5 रेस्टेड. नंतर कॉन्स्टंट टर्म आहे. सो दिस इज ए स्टँडर्ड फॉर्म. इज ए स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. चला इथे बघा सर्वात मोठी 5 आहे. त्यानंतर लहान 4 आहे बघा. त्यानंतर लहान 3 आहे. 3 नंतर 2 पाहिजे 2 आहे. नंतर 1 पाहिजे 1 आहे. नंतर 0 पाहिजे कॉन्स्टंट टर्म -1/2 आहे. मग 5 वाला पॉवरवाला बघा y⁵ 5. 4 पॉवरवाला बघा +2y4. चला नंतर क्यूबवाला पॉवर बघा +3y³. नंतर 2 वाला पॉवर बघा (2) -y² -y². नंतर 1 वाला पॉवर बघा -7y. नंतर कॉन्स्टंट टर्म बघा दॅट इज -1/2. दिस इज ए स्टँडर्ड फॉर्म. रिप्रेझेंटेशन इन स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. स्टँडर्ड फॉर्म. दिस इज ए स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण काय करतो व्हेरिएबलला पॉलिनॉमियलच्या व्हेरिएबलच्या पॉवरला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये रिप्रेझेंट करतो. क्वेश्चन नंबर 7. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन कोइफिशियंट फॉर्म. मग आता दिलेलं कोणतं आहे आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म आहे. याला आपण काय करू इंडेक्स फॉर्ममध्ये आणि इंडेक्स फॉर्मवरून मग कोइफिशियंट फॉर्ममध्ये जाऊ. बघा पहिलं एक्झाम्पल बघ आहे. ऑर्डर किती आहे 3. 3 इज ग्रेटर दॅन 2. 2 इज ग्रेटर दॅन 1 अँड 1 इज ग्रेटर दॅन 0. ऑर्डर 3 आहे. 3 नंतर काय पाहिजे 2. 2 नंतर काय पाहिजे 1. 1 नंतर काय पाहिजे 0 पॉवर. आता इथे काय 3 दिला म्हणून x³ दिला. 2चा ऑर्डर दिली आहे का इथे 2ची नाही दिली म्हणून 0
इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1ची ऑर्डर दिली आहे का नाही, प्लस 0 इंटू एक्स रेस टू पॉवर 1 आणि कॉन्स्टंट टर्म 0 दॅट इज -2. चला आला आता 3 2 1 0. कोणता फॉर्म झाला? इंडेक्स फॉर्म. आता या इंडेक्स फॉर्मवरून काय कराल? देअरफॉर कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट फॉर्म काय येईल? इथे एक्स क्यूबचा कोएफिशिएंट 1 आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट 0 आहे, एक्स रेस टू पॉवर 1चा कोएफिशिएंट 1 आहे 0 आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा -2. आला. आता इथे बघा ऑर्डर हायेस्ट किती आहे? 1 इज ग्रेटर दॅन 0. 1 इज ग्रेटर दॅन 0. 1 ऑर्डर होती, 0 दिली आहे का? नाही. मग बघा हे काय झालं? 5y 1 आहे पॉवर ऑर्डर 1 प्लस 0. कॉन्स्टंट टर्म दिली आहे का? नाही. देअरफॉर हा कोणत्या फॉर्ममध्ये झाला? मग कोएफिशिएंट फॉर्म. इंडेक्स फॉर्म. मग कोएफिशिएंट फॉर्म काय येईल? कोएफिशिएंट फॉर्म काय येईल? इज इक्वल टू कोएफिशिएंट फॉर्म इज इक्वल टू काय येईल? 5 आहे. 5 1चा पॉवर बरं आहे, 1चा पॉवर इंडेक्स किती आहे? 5. 1 वायचा पॉवर किती आहे? 1. त्याचं कोएफिशिएंट किती आहे? 5. सो 5 आणि 0. 5 अँड 0. इथे बघा जाऊ 4 आहे. 4 इज ग्रेटर दॅन 3 इज ग्रेटर दॅन 2 इज ग्रेटर दॅन 1 आणि इज ग्रेटर दॅन 0. हे ऑर्डर्स आहेत. हे काय लिहिले? पॉवर्स लिहिले. 4 दिला आहे म्हणून 4 हा 3पेक्षा मोठा असेल, 3 हा 2पेक्षा, 2 हा 1पेक्षा आणि 1 हा 0पेक्षा. आता काय करू आपण? याला इंडेक्स फॉर्ममधलं देअरफॉर याला इंडेक्स फॉर्ममध्ये कसं लिहाल? 2 m रेस टू पॉवर 4 आहे. 3 दिला आहे का? 3ची ऑर्डर आहे का? इथे नाही. सो प्लस 0 m रेस टू पॉवर 3. 2ची ऑर्डर दिली आहे का? बघा आहे 2. सो दॅट इज -3m स्क्वेअर. -3m स्क्वेअर. 1ची ऑर्डर दिली आहे का? नाही. सो दिस इज 0 m रेस टू पॉवर 1 आणि नंतर कॉन्स्टंट टर्म 7. आता काय कराल तुम्ही? आता मी याला कोएफिशिएंट देअरफॉर कोएफिशिएंट फॉर्म कोएफिशिएंट फॉर्ममध्ये काय करतो? कोएफिशिएंट ऑफ द व्हेरिएबल m रेस टू पॉवर 4 चा कोएफिशिएंट किती आहे? 2 आहे. व्हॉट इज द कोएफिशिएंट? व्हेरिएबलच्या आधीची संख्या किती आहे? 2. सो दिस इज 2. नंतर 0 m क्यूब आहे m क्यूब. m क्यूबचं m क्यूबचे कोएफिशिएंट किती आहे? 0. सो दॅट इज 0. m स्क्वेअरचा कोएफिशिएंट किती आहे? -3. m रेस टू पॉवर 1चा कोएफिशिएंट किती आहे? 0 अँड दिस इज 7. दिस इज 7. मग पहिल्यांदा काय पाहायचं? ऑर्डर. सर्वात हायेस्ट डिग्री कोणती आहे? 4 पॉवर आहे. मग 4 इज लेस दॅन 3 इज लेस दॅन 2 इज लेस दॅन 1 इज लेस दॅन 0. मग आता 4चे पॉवरवाला दिलेला आहे म्हणून 2 इंटू m रेस टू पॉवर 4 लिहिला. m रेस टू पॉवर 3चा दिलेला नाही आहे म्हणून 0 इंटू m रेस टू पॉवर 3. 2चा दिलेला आहे सो -3m रेस टू पॉवर 2. 1चा दिलेला नाही म्हणून 0 m रेस टू पॉवर 1 आणि कॉन्स्टंट टर्म दिलेली आहे दॅट इज 7. आणि अशा पद्धतीनं आपण रिप्रेझेंट. इथे काय दिलेलं आहे? 0 आहे. मग 0 हे लास्ट टर्म झाली. सो कोएफिशिएंट फॉर्म काय येईल याचा? कोएफिशिएंट फॉर्म. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 7 मधलं एक राहिलं होतं आपलं -2/3. तर त्याचा जो कोएफिशिएंट फॉर्म येईल दॅट इज ओनली द आन्सर इज -2/3. ठीक आहे. त्याचा आन्सर काय असेल?
-2/3 कारण कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणू, कोइफिशियंट फॉर्म ऑफ -2/3 इज -2/3. आता बघू क्वेश्चन नंबर 8. राईट द पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. आता आपल्याला दिलेलं काय आहे, कोणत्या फॉर्ममध्ये हे पाहायचं. हे फॉर्म कोणता झाला, याला आपण कोइफिशियंट फॉर्म म्हणतो. मग इथे याची मेथड अशी, सोल्युशन नंबर ऑफ कोइफिशियंट्स, नंबर ऑफ कोइफिशियंट is equal to one, two, three. चला, number of coefficient is equal to 3. नंतर घेऊ आपण number of coefficients 3 झालं. Therefore degree of the polynomial, degree of the polynomial इज इक्वल टू, कोइफिशियंट किती आहे, 3. 3 मधून 1 मायनस करा, दॅट इज ए 2. आता देअरफॉर, चला, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल, फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल, फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज, लिहितोय. हे झाले 2, डिग्री किती झाली 2, हा झाला 1 डिग्री, हे झालं 0. मग हे कोइफिशियंट 1, डिग्री एक्स रेज टू पॉवर किती डिग्री आहे 2, 2 हा कोइफिशियंट, तिला कोइफिशियंट, डिग्री किती आहे 1, प्लस 3 कॉन्स्टंट टर्म आहे, डिग्री किती झाली 1, इथं 1 पाहिजे, सॉरी 1 आहे ना, सो 1, सो दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. इट इज ए स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए, इट इज टू बी ए स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल्स. नंतर आपण बघूया याच्यामधलं दुसरं, बघू याच्यामधलं दुसरं काय दिलेलं आहे. दुसरं तुम्हाला 5, 0, 0, दुसरं याच्यामधलं 5, 0, 0, 0, -1, 3 0 आहे -1. चला तर मग सोडून बघू. सो देअरफॉर solution, number of coefficients are here, number of coefficients is equal to, count करा, 1 2 3 4 5. चला, degree of the polynomial, therefore degree of the polynomial, degree of the polynomial is किती, हे 5 आहे, -1, that is equal to 4. Degree of the polynomial is 5 - 1 4. मग हे झाली डिग्री 4. चला, नंतर येईल 3, नंतर येईल 2, नंतर येईल 1, नंतर येईल 0. डिग्री 4, degree 3, degree 2, 1 and 0. So therefore standard form is equal to standard form of the polynomial. The standard form of the polynomial is किती आहे, कोइफिशियंट 5, लिहिला 5, डिग्री किती आहे 4, लिहिला 5 x raised to power 4,
प्लस कोएफिशिएंट किती आहे 0. व्हॉट इज डिग्री 3 x raised to power 3 plus what is 0, coefficient is 0, degree is 2, so x raised to power 2 plus this is coefficient is 0, degree is 1. What is constant term? That is minus 1. So this is the standard form of the polynomial. That is standard form म्हणाल किंवा याला आपण इंडेक्स फॉर्म सुद्धा असं म्हणू. सो दिस इज अबाउट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज 5x raised to power 4 plus 0x raised to power 3 plus 0x raised to power 2 plus 0x raised to power 1 minus 1. नंतर बघू आपण नंतरचा प्रॉब्लेम बघूया. that is given to be -2. हे तुमचं थर्ड याच्यामधलं -2 आहे, 2 आहे, -2 आहे and 2 आहे. तसं इथे जायचं. सो देअरफॉर सोल्युशन number of coefficient is number of coefficient is equal to 1, 2, 3, 4. So this is 4. Therefore, degree of the polynomial is equal to 4 minus 1, that is 3. So therefore, standard form किंवा coefficient standard form of the polynomial is, so what is the standard form of the polynomial is, डिग्री किती आहे 3. सो दिस इज 3 डिग्री. वर लिहितो, पेन्सिलनं लिहाल तुम्ही. दिस इज 2, 1 and 0. हे झालं डिग्री. मग काय राहील? कोएफिशिएंट -2, डिग्री 3 आहे, प्लस कोएफिशिएंट 2, डिग्री 2, माइनस 2, कोएफिशिएंट -2, डिग्री इज 1, plus coefficient 2, degree is 0, that is constant term. So this is a standard form of the polynomial. Question number 9 हे आपण पुस्तकात बघू. Write the appropriate polynomials in the boxes. बॉक्सेसमध्ये लिहा. पहिला आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. मग इथे का क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे ज्याचं पॉवर्स 2 असेल असं पॉलिनॉमियल्स इथे. क्युबिक पॉलिनॉमियल्स म्हणजे ज्याचं पॉवर, व्हेरिएबलचा पॉवर किंवा ज्याची डिग्री किती असेल 3 असेल असं येईल. लिनियर ज्याची डिग्री 1 असेल. मग पहिलं आपण क्वाड्रॅटिक पाहू. इथे दिलेलं आहे तुम्हाला इक्वेशन्स, पॉलिनॉमियल्स किंवा अल्जेब्रिक टर्म्स. x+7 आहे, x² आहे. मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स काय येईल? पहिलं येईल x² आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स, x². नंतर अजून आहे दॅट इज 2x² + 5x + 10. नंतर दुसरं 2x² + 5x + 10. पहिलं x² क्वाड्रॅटिक, दुसरं 2x² + 5x + 10. Why quadratic? Because the degree of the polynomial is 2. झालं. नंतर बघा काय दिलं आहे क्युबिक. मग 3 पॉवर असणारं हे एक दिसते मला, दॅट इज x³ + x² + x² + x + 5. हे परीक्षेत विचारते बरं का. क्युबिक पॉलिनॉमियल
ज्याची डिग्री 3 आहे, एक्स क्यूब याची डिग्री किती आहे 3, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5. नंतर डिग्री 3 वाला आहे का, हे दिसते एक्स क्यूब प्लस 9. ऑन द बेसिस ऑफ डिग्री we can classify the polynomials as linear, quadratic and cubic. Quadratic, the polynomial with degree 2. Cubic, the polynomial with degree 3. And linear बघा, what is here linear? इथे मला दिसते linear x plus 7, degree is 1. अजून क्वाड्रॅटिकमध्ये जर मी एकच घेतला, एक्स स्क्वेअर घेतला क्वाड्रॅटिकचा, दुसरा घेतला होता 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. मला वाटते हे तिसरं सुद्धा आहे याच्यामध्ये, दॅट इज 3x स्क्वेअर प्लस 5x, 3x स्क्वेअर प्लस 5x झाला. हे काय झाले, ऑन द बेसिस ऑफ द डिग्री वी कॅन क्लासिफाय द पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर पॉलिनॉमियल्स, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स अँड क्युबिक लिनियर पॉलिनॉमियल्स विथ डिग्री 1, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स विथ डिग्री 2, मग इथे डिग्री 2 असणारे लिहाल, आणि क्युबिक पॉलिनॉमियल्स हॅविंग डिग्री 3 असणारे इथे लिहा. आता बायनॉमियल ऑन द बेसिस ऑफ द टर्म्स, ऑन द basis of the term we have the type of the polynomials. Number 1, it is monomial, means one term, binomials means 2 terms, and trinomials means 3 terms. पहिलं दिलं बायनॉमियल्स, हे बघा x प्लस 7, हे झालं एक, 2 टर्म्स आहे x आहे, अजून 2 टर्म्स एक्स क्यूब प्लस 9. नंतर थर्ड 3x स्क्वेअर प्लस 5, 3x स्क्वेअर प्लस 5. हाऊ मेनी टर्म्स, 2 टर्म, 1 and 2, 1 and 2, 1 and 2. So x plus 7, x cube plus 9, another is 3x square plus 5x. आता ट्रायनॉमियलमध्ये जा, 3 टर्म्स पाहिजे बघा. ट्रायनॉमियल 3, हे बघा 1 2 3 4, हे नाही आहे इथे बघा 1 2 3. सो दॅट इज 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. दिस इज द ट्रायनॉमियल. अगेन एक्झाम्पल्स या नो दॅट. नंतर मोनोमियल 1 टर्म्सवाला बघा, हे एक्स स्क्वेअर आहे, सो दॅट इज एक्स स्क्वेअर. अजून एक टर्म्सवाला आहे का, नाही. सो इन दिस वे वी कॅन क्लासिफाय द पॉलिनॉमियल्स ऑन द बेसिस ऑफ द डिग्री as well as on the basis of the terms present in the polynomial. So when we have the 1 terms in the polynomials, it is a monomial. When we have the 2 terms in the polynomial, it is a binomial. And here the trinomial, we have the 3 terms, that is a in the polynomial, that is a trinomial. मग मी बायनॉमियल वाले 2 टर्म्स वाले x प्लस 7 आहे, नंतर एक्स क्यूब प्लस 9 आहे, नंतर 3x स्क्वेअर प्लस 5x आहे. आणि अशा पद्धतीनं आपण काय केलं, त्याचे क्लासिफिकेशन्स पाहिले. ठीक आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन.